जय शिवराय मित्रांनो राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी सुरू आहे आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की आमची कर्जमाफी कधी होणार, आमच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार। तर ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आलेलं नाही या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली, ती म्हणजे नवीन यादी कधी येणार। आणि मित्रांनो याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर 56 लाख शेतकऱ्यांची कर्ज खाती ही या कर्जमाफी योजनेअंतर्गत घेतलेली आहेत, ज्याच्यापैकी नियमित कर्जदार शेतकरी असतील, 2 लाखाच्या वरील कर्जदार शेतकरी असतील आणि 2 लाखाच्या आतील कर्जदार शेतकरी असतील। अशा प्रकारची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि याच्यामध्ये 2 लाखाच्या आतील कर्ज खाती असलेली जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत केवायसीच्या प्रक्रिया सुरू आहे, ज्याच्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत 8,66,000 फक्त आणि फक्त 8,66,000 शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेतलेली आहे। मित्रांनो एकंदरीत कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीमध्ये होणारा विलंब याच्यावरती मोठ्या प्रमाणात रान उठवण्यात आलेलं होतं, परंतु 25 जुलै 2026 रोजी यादी प्रकाशित झाल्यानंतर अद्यापपर्यंत सुद्धा शेतकरी केवायसी करण्यापासून वंचित आहेत। फक्त आणि फक्त 8,66,000 शेतकऱ्यांची आतापर्यंत केवायसी करण्यात आलेली आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शुक्रवारी 7,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता हा निधी या जे काही सेंट्रलाइज अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतो। शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्या अंतर्गत 48 तासानंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ती कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती रक्कम क्रेडिट व्हायला सुरू होते। आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी केली, त्यांना वाटतं की केवायसी झाल्याबरोबर ताबडतोब ते खातं नील व्हायला पाहिजे, परंतु आता याच्यामध्ये शनिवार रविवारच्या सुट्ट्या आल्या, सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि सोमवारपासून जे शेतकरी याच्या अंतर्गत केवायसी करत आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या जी काही कर्जाची रक्कम असेल ती रक्कम बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकरी नील होणार आहे। म्हणजे साधारणपणे मंगळवार बुधवार पासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची नीलची जी काही प्रमाणपत्रे ती प्रमाणपत्र द्यायला आणि त्यांना पुढील जी काही कर्ज घेण्याच्या प्रक्रिया असतील त्याच्यासाठीच्या प्रक्रिया पार पाडायला सुरुवात होऊ शकते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा। आता जोपर्यंत या पहिल्या टप्प्याच्या प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत शासनाच्या माध्यमातून दुसऱ्या याद्या लवकर प्रकाशित केल्या जाणार नाहीत। आता याच्यामध्ये 10 ऑगस्ट 2026 पासून ओटीएस ची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। याच्यामध्ये जे शेतकरी 2 लाखावरील कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या प्रक्रिया या 10 ऑगस्ट पासून सुरू केल्या जाणार आहेत, त्याच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि त्या शेतकऱ्यांना देखील ओटीएस घेण्यासाठीचे ऑप्शन दिल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारची सध्या ही एक प्रक्रिया सुरू आहे। आता ज्यांची कुणाची नावं यादीमध्ये अद्याप आलेली नसतील, जे कर्जमाफीच्या क्रायटेरियामध्ये बसत असतील त्यांना आता पुढील याद्या येण्यापर्यंत वाट पाहायची आणि ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आलेली आहेत त्यांना केवायसी करायची। ज्यांनी केवायसी केलेली आहे त्यांच्या कर्जमाफीच्या नील प्रमाणपत्राची प्रक्रिया ही मंगळवारपासून साधारणपणे सुरू होऊ शकते। तर मित्रांनो एकंदरीत आता ज्या प्रमाणामध्ये केवायसी होते त्या प्रमाणामध्ये 7,000 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। एकंदरीत 20,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। हा निधी संपल्यानंतर पुन्हा एक राज्य शासनाच्या माध्यमातून जीआर निर्गमित करून साधारणपणे असा 6 ते 7,000 कोटी रुपयाचा निधी हा वितरित केला जाऊ शकतो, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 13,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ही शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर त्या अनुषंगाने निधीची उपलब्धता करून दिली जाईल। धन्यवाद।